उद्धव ठाकरेंनी परभणीत मराठी बोलणारा मुस्लिम महापौर बसवून एका दगडात भाजपचे 2 पक्षी मारले. एकीकडे परभणीमध्ये भाजपच्या कमळ चिन्हावर 12 मुस्लिम नगरसेवक बाहेर आले आणि दुसरीकडे शिवसैनिकांनी भाजप नेत्यांचे मुस्लिम जावई बाहेर काढले. भाजप एमआयएम युतीची आठवण काढली. रियाज अलीचा डान्स आठवला. सोबत शिंदे गटाचं मुस्लिम प्रेम सुद्धा बाहेर आलं. एकनाथ शिंदे खूप तोंड चालवत होते. संजय राऊतांनी एका वाक्यात शिंदेंचं तोंड बंद केलं. तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा निष्ठावान मुसलमान परवडला. स्वर्गीय बाळासाहेब यांनी साबिर भाई शेख यांना मंत्री केले, त्यावेळी शिंदेंनी शिवसेना का सोडली नाही? ठाकरेंच्या या शिवसैनिकाने भाजपची सगळी अंडी पिल्ली बाहेर काढली. काल परभणीमध्ये परभणीचे महापौर शिवसेनेचे मुस्लिम समाजातले आले आणि त्यानंतर महाराष्ट्रभर जणू काही भारतीय जनता पक्षाच्या त्या बोलघेवड्या नेत्यांची स्पर्धा सुरू झाली. कोण किती जास्त बोलतोय शिवसेनेवर, बघा कशी शिवसेना मुस्लिम धार्जिनी झाली, बघा कशी शिवसेना मुस्लिमांच्या बाजूने झाली. मला त्या सर्वांना चोख प्रत्युत्तर द्यायचंय, पण तत्पूर्वी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवेल. तो व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे. परभणीमध्ये शिवपुराणाचा एक कार्यक्रम घेण्यात येणार होता आणि परभणीमध्ये तेवढी मोठी जागा मिळत नव्हती. परभणीच्या शहरामध्ये तेवढी मोठी जागा मिळत नव्हती. त्यावेळेस एक अवलिया पुढे येतो. तो म्हणतो, माझी जमीन घ्या, माझी 60 एकराची जमीन आहे, आम्हा दोघा तिघांची मिळून आहे, आम्हा परिवाराची ती जमीन आहे, ती जमीन तुम्ही घ्या. पण त्या जमिनीवर सध्या हरभरा आहे आणि तूर आहे. त्या तुरीचं काय करायचं, कारण हरभरा तूर काढण्याच्या परिस्थितीत नव्हती. त्या उभ्या तुरीवर, उभ्या हिरव्या हरभऱ्यावर त्यावेळेस एक बुलडोजर फिरवण्यात आला होता. ते सय्यद कुटुंब होतं आणि त्याच सय्यद कुटुंबातला हा शिवसैनिक, गेल्या 20 वर्षांपासून शिवसेनेची अहोरात्र सेवा करणारा हा शिवसैनिक ज्या वेळेस परभणीचा महापौर बनतो, त्यावेळेस मात्र ह्या भक्तांच्या डोळ्यामध्ये खुपायला लागतं. एकदा हा व्हिडिओ पहा, त्यापुढे मी माझं आजचं विश्लेषण करेल. परभणीमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडलंय. परभणीमध्ये मुस्लिम बांधवांनी हिंदूंच्या शिवपुराण कथेसाठी 60 एकर जमीन देऊ केली. एवढंच नव्हे तर या जागेवर पिकवण्यात आलेला हरभरा आणि तुरीवरही त्यांनी बुलडोजर फिरवलाय. मुस्लिम समाजाचा बांधव आहे, आमचा मित्र आहे, त्याचं आपण कौतुक करावं तेवढं कमी असं मी म्हणेन. कारण त्यानं स्वतःच्या शेतातल्या सगळं तुरीचे झाडं गिडं उपटून टाकली. शेवटी एक मुस्लिम बांधव हिंदू समाजाच्या कथेसाठी पुढाकार घेतो. परभणीमध्ये म्हणजे जगात जर्मनी आणि भारतात परभणी हे असं विनोदात म्हटलं जातं, पण तो विनोद नाहीये. उदाहरणं देण्यामध्ये परभणीचा हात कोणीही पकडू शकत नाही. शिवपुराणाचा कार्यक्रम शिवसेना खासदार बंडू जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तो घेण्यात येतो. आता मी तुम्हाला उदाहरणं देणार आहे, कारण उदाहरणातून चांगलं स्पष्ट होत असतं. जिंतूर, स्वतः परभणीतलं हे जिंतूर, यामध्ये भारतीय जनता पक्षाचा उपनगराध्यक्ष बसतोय आणि तो आहे मुस्लिम. जिंतूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे 7 मुस्लिम नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि त्या मुस्लिम नगरसेवकांची मी तुम्हा सर्वांसमोर नावं सुद्धा ठेवणार आहे. पहिला नगरसेवक जिंतूर प्रभाग क्रमांक 1 ब मधनं मिर्झा याह्या बेग तैमूर, 2A मधनं कुरेशी सुमय्या परवीन दाऊद, 3A मधनं कुरेशी समरुन्निसा अल्ताफ, 4A मधनं पठाण हुमा शहजाद खान, 5B मधनं सोहेल अहमद अब्दुल कदीर, 8B मधनं कुरेशी सुलतान नबी शेख नईमुद्दीन, 9B मधनं शेख अलीम अब्दुल सैफ रौफ, माफ करा रौफ, 12A मधनं शेख मोहम्मद अथर नूर, 12B मधनं पठाण महमूद निसा फायजखा. 9 मुस्लिम उमेदवार तुमचे जर इकडनं येत असतील, मला सर्वप्रथम यांना एक प्रश्न विचारायचा आहे. आपण राजीनामा का देत नाही? आपल्या ह्या पक्षाचा, भारतीय जनता पक्षाचा आपण राजीनामा का देत नाही? कारण यांना जर एवढीच चीड असेल, आता मी तुम्हाला काही मुस्लिम लोकांची नावं घेईल ज्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला कुठलीही अडचण नाही. आता आपण म्हणाल, या सगळ्यामध्ये खरंच एवढ्या सगळ्या बातम्या सध्या चालू असताना आपण हे सध्याच्या घडीला मुस्लिम नगराध्यक्ष किंवा मुस्लिम महापौर देणं कितपत योग्य? आता एक मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो. जर 20 वर्ष शिवसेनेची अहोरात्र सेवा करणारा, 20 वर्ष तालुका प्रमुख असणारा जर व्यक्ती, एक मराठी मुस्लिम व्यक्ती जर शिवसेनेचा महापौर बनत असेल, आणि त्याच्या मागे राजकारण सुद्धा आहे, लक्षात घ्या. असं नाही की आपलं 20% राजकारण सुद्धा सोडून दिलं. एक लक्षात घ्या, आणि एका शिवसैनिकाला न्याय देण्याची ती परिस्थिती झाली. एक शिवसैनिक जो भगव्याचा पाईक आहे, तो जर तिथे महापौर बसत असेल तर ह्यांना तकलीफ ती काय? मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. म्हणजे मेहबूबा बरोबर तुम्ही पीडीपी बरोबर तिथे काश्मीरात सरकार स्थापन करणार, म्हणजे हे तुमचं हिंदुत्वाच्या व्याख्येत बसतं का? त्यानंतर घरात यांच्या रियाज चालतो, यांचे जावई मुस्लिम असतात. तो परभणीचा सय्यद इक्बाल असेल, वर्सोव्याचा हारून खान असेल, ही मराठी माणसं आहेत, ही या महाराष्ट्राची आहेत.
ही मराठी आहेत, ही मराठी मुस्लिम आहेत. आज साताऱ्यामध्ये कित्येक मराठी मुस्लिम आहेत, रत्नागिरीमध्ये मराठी मुस्लिम आहेत, महाडमध्ये आहेत. प्रत्येक महाराष्ट्राच्या जिल्ह्यात गावागावात, तुमच्या माझ्या गावात सुद्धा मराठी मुस्लिम आहेत. ते रामरामही बोलतात आणि आपली माणसं त्यांना सलाम अलेकुम सुद्धा बोलतात. ते आपल्याला रामराम बोलतात. हे गावातलं बघा गावागावांमध्ये आपण ही तेढ पेरू नका. बाळासाहेबांनी बाळासाहेबांचा तो प्रसंग दाखवू का तुम्हाला? भर व्यासपीठावर काय म्हणाले? बाळासाहेबांनी असं केलं. कुणाला? साबिरभाई शेख यांना. अरे साबिर भाई, तुला ओळखलंच नाही आयुष्यात. पण तुला ही टोपी कोणी घातली? मी खरंच ओळखलं नाही. मला वाटतं आपलं नामदेव ढसाळ बसलं की काय. बरं ठीक आहे, तब्येत ठीक आहे ना रे बाबा? हा एक निष्ठा आमचा साबिर भाई शेवटपर्यंत राहिलाय. प्राण गेला तरी शिवसेना सोडणार नाही. शिवसेना जातपात बांधत नाही, बिलकुल नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे सय्यद इक्बाल हे परभणीचे जे महापौर म्हणतात, हे पहिले महापौर नाही आहेत मुस्लिम मधनं. शिवसेनेचे पहिले महापौर सुद्धा परभणीचे हे मुस्लिम समाजातले होते. शिवसेना कायम निष्ठावंतांना संधी देत आलेली आहे. वर्सोव्यात हारून खान कित्येक वर्षापासून शिवसेनेची सेवा करतायत. त्यांनी त्या भागामध्ये शिवसेना वाढवली. त्यांनी जात धर्म पंथ. आता हारून खानांचं सांगायचं झालं तर हारून खान कित्येक नवरात्र मंडळांचे अध्यक्ष आहेत. हे सगळं तुम्हाला माहिती आहे का? खान महापौर बनणार. अरे एक मराठी माणूस तिथे बनवला गेला. आणि मी तुम्हाला त्याच्या मागचं राजकारण सुद्धा सांगितलं. राजकारण सुद्धा अतिशय स्पष्ट आहे. परभणी जिल्हा हा अल्पसंख्याक जिल्ह्यांमध्ये त्याची नोंद आहे. शासकीय दप्तरी त्याची नोंद आहे. पण अल्पसंख्याकांना तिथे कधीही प्रतिनिधित्व करायची संधीच मिळाली नाही. शिवसेनेचे जवळपास 13 नगरसेवक हे मुस्लिम समाजात आहेत 25 पैकी, आणि 12 नगरसेवक हे इतर समाजात आहेत. हिंदू आहेत, दलित आहेत, बहुजन वर्गातले आहेत. त्या 13 नगरसेवकांमधनं जर एकाला आपण तिथे संधी दिली, म्हणजे खासदारकीला, आमदारकीला, इतर सगळ्या निवडणुकांना सर्वच्या सर्व समाज शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो. अगदी बंडूदादा जाधव असतील, अगदी महेश पाटील असतील, ही सारी मंडळी ज्यावेळेस आमदारकीला उभी राहतात, हा समाज संपूर्णपणे शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभा राहतो. मग एका महानगरपालिकेमध्ये एक महापौर पदासाठी विदर्भातनं ज्यावेळेस अशा प्रकारे, बरं संख्याही असताना, असं नाही की संख्या नाही, संख्याही असताना त्यांना आपण जर महापौर पद दिलं, तर ह्याच्यामध्ये यांची पोटदुखी कशी? म्हणजे बघा, MIM बरोबर तुम्ही अगदी अकोल्याचं अकोट असेल, अमरावतीमध्ये असेल किंवा इतर ठिकाणी असेल, तुम्ही सगळीकडनं MIMचा पाठिंबा घेणार. त्याच्यावर तुम्ही तुमचे म्हणजे परळीमध्ये असेल, MIM यांना चालते. म्हणजे यांना अब्दुल सत्तार चालतात छत्रपती संभाजीनगर मधनं, कोल्हापुराचे हसन मुश्रीफ चालतात, इथे मुंबईतनं झिशान सिद्दकी चालतो, सना मलिक चालते, नवाब मलिक चालतात. अगदी ह्यांना काही कमी पडलं तर अबू असीम आझमीचा असेल, रईस शेखचा असेल, सपाचं मत चालतं. MIMच्या त्या 2 आमदारांची मतं चालतात अगदी विधान परिषदेला. फक्त म्हणजे महापौर फक्त शिवसेनेचा बसलाय, मुस्लिम बसलाय, तिथे यांना त्रास. यांचा महापौर असेल चालून जाईल, यांची सत्ता कुठे असेल चालून जाईल, यांच्यासोबत मुस्लिम आले चालून जाईल. पण शिवसेनेचा त्याची बातमी कशी करायची ती अशी केली जाते.